स्पीड बोटीमध्ये संभाजीराजे छत्रपती स्वतः आहेत, शिवाय त्यांच्यासोबत काही महत्वाचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्या पक्षाचे उपस्थित आहेत आणि आता या दौऱ्यांना सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये ते ज्या ठिकाणी जलपूजन झालेलं होतं तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत, मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की जर स्मारकाचं काम होत नसेल किंवा इतक्या वर्षात कुठलीच हालचाल होत नसेल तर स्मारकासाठी जो काही निधी मंजूर झालेला होता तो हे स्मारक आता होणार नाही, असं स्पष्ट भूमिका सांगून की गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी तो निधी का वापरला जात नाही अशा परिस्थिती भूमिका सरकारने जाहीर करावी असं सुद्धा त्यांनी म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे। आता आपण पाहतोय की या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून अनेक बोटी या अलिबागच्या दिशेने सुद्धा जातात, त्याचबरोबर आतमध्ये जिथे हे जलपूजन सोहळा पार पडलेला होता तिथे जाण्यासाठी खास या बोटी ज्या आहेत त्या ठरवण्यात आलेल्या होत्या। अनेक बोटी बुकिंग करण्यात आलेलं होतं, मात्र त्या बोटींमधून परवानगी पोलिसांनी नाकारली आणि सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन जाता येणार नाही असं सुद्धा सांगितलं। आपण पाहतो की एक दुर्बीण सुद्धा संभाजी छत्रपती यांनी सोबत नेले आहे, त्या दुर्बिणीच्या माध्यमातून हा पाहणी दौरा ते करत आहेत, कारण आधीच त्यांनी म्हटलेलं होतं की दुर्बिणीच्या माध्यमातून मला हा पाहणी दौरा करू द्यात आणि त्या अनुषंगानं सुद्धा त्यांनी आता हातामध्ये केला आहे आणि आता हा पाहणी दौरा जो आहे तो पार करतो आहे। स्पीड मध्ये बसलेले आहेत आणि या स्पीड बोटीच्या माध्यमातून हा पाहणी दौरा त्यांचा पार पडतो आहे, त्यामुळे कुठपर्यंत त्यांना आतमध्ये जाऊ देतात किंवा ते सगळे जे काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत जात आहेत ते आतमध्ये जात असताना आतला जिथे जलपूजन सोहळा पार पडलेला होता तिथपर्यंत जाऊ दिले जातात का किंवा त्या जिथे हे स्मारक होणार होतं किंवा होणार आहे त्या खडकाळ भागात आहे त्या खडकाळ भागापर्यंत जी जागा निश्चित करण्यात आलेली होती तिथपर्यंत हा दौरा पूर्ण होतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता प्रत्यक्षात या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। मागच्या अनेक दिवसांपासून या दौऱ्याची चर्चा होती, महाराष्ट्रभरातल्या अनेक भागामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली होती की स्मारकाच्या पाहणीसाठी चला, स्मारक कुठे आहे ते नेमकं पाहूया, अशा पद्धतीचे हे बॅनर किंवा पोस्टर्स हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळालेले होते आणि आज आपण पाहतोय की गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने हा दौरा जो आहे तो पार पडतो आहे। संभाजीराजे छत्रपती हे स्वतः दौऱ्यासाठी निघालेले आहेत, शिवाय त्यांच्यासोबत 50 कार्यकर्ते आता या दौऱ्यासाठी रवाना झालेत। गेटवे ऑफ इंडियामधून या बोटी पुढच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत, त्यामुळे त्या कुठपर्यंत जातात आणि पाहणी दौरा आजचा कशा पद्धतीने पार पडतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रुती, नक्कीच कृष्णा, ही दृश्य आपण पाहतोय अरबी समुद्रातली गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून अगदी काही अंतरावरची दृश्य आहेत। साधारणतः 5 किलोमीटरच्या आसपासचा तो शिवाजी परिसर आहे ज्या ठिकाणी हे स्मारक उभं राहणार मध्ये सरकार स्थापन बनवणार होतं। 2016ला 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संपूर्ण स्मारकाचं भूमिपूजन जे आहे, जलपूजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस स्वतः छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि तेच संभाजीराजे आता या गेल्या 7 वर्षानंतर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं असा सवाल उपस्थित करत हा संपूर्ण पाहणी दौरा ते काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास 50हून अधिक स्वराज्य पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या सोबत समुद्रात या ठिकाणी हा पाहणी दौरा करण्यासाठी आलेले असल्याचं पाहायला मिळतं। स्वतः संभाजीराजे जे आहेत ते स्पीड बोटने पुढे जाताना पाहायला मिळतात, हातात दुर्बीण त्यांनी घेतलेली आहे। 2003 साली सुशील कुमार शिंदे ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची संकल्पना मांडलेली होती आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण 2009च्या दरम्यान मुख्यमंत्री राहिलेले होते, त्यांनी देखील ही संकल्पना पुढे नेलेली होती। परंतु 2014ला ज्यावेळेस देशामध्ये सत्ता बदल झाली, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेस भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख जो आहे तो केलेला होता, परंतु 2016ला